हाय स्टुडंट, मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कुठले कुठले एक्सपेन्स येतात आणि ते कसे पोस्ट करायचे असतात ते शिकवलं होतं. तर त्याच्या रिलेटेड आज आपण अ, त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल बघूया. ती कशी पोस्टिंग केली जाते ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये. तर त्याच्यासाठी असं तुम्हाला क्वेश्चनमध्ये ट्रायल बॅलन्स दिलेलं असतं आणि हे डिटेल्स असतात, म्हणजे एक्सपेन्सेस दिलेले असतात. मग ते आता हे आपल्याला ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पोस्ट करायचे आहेत. मग त्याचं फॉर्मॅट ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. त्याच्यानंतर दुसरं अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. तर ट्रायल बॅलन्समध्ये सगळे एक्सपेन्सेस आता आपल्याला ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये पोस्ट करायचे आहेत. त्यासाठी हे फॉर्मॅट आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. इथे आपल्याला क्लोजिंग डेट टाकायचे आहे, पर्टिक्युलर्स अमाऊंट, डेबिट आणि क्रेडिट. सेम प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, इथे क्लोजिंग डेट येणार आहे आणि सेम पर्टिक्युलर आणि अमाऊंट आणि डेबिट आणि क्रेडिट. तर तर बघूया याची पोस्टिंग कशी असते. हे पोस्टिंग करण्याच्या आधी, म्हणजे हे लेक्चर बघण्याच्या आधी तुम्हाला लेक्चर 1 बघायचं आहे, कारण त्याच्यावरूनच तुम्हाला समजणार आहे की हे एक्सपेन्स आता आपल्याला कुठे टाकायचे आहेत, म्हणजे ट्रेडिंगमध्ये कुठले जाणार आहेत आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये कुठले जाणार आहेत. सो फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे इथे, क्लोजिंग डेट काय आहे की 31 मार्च 2025. मग ती जी डेट आहे ती आपल्याला इथे या दोन अकाउंटला टाकायची. 31 मार्च 2025, 31 मार्च 2025. ओके. तर आता हे पोस्ट करायचे आहेत आपल्याला इथे. सो पहिलं काय दिलं, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक असतो तो कुठे जातो, ट्रेडिंगमध्ये. ट्रेडिंग अकाउंटची जी स्टार्टिंग आहे ती ओपनिंग स्टॉकने होते. मग इथे येणार होते ओपनिंग स्टॉक. किती अमाऊंट आहे, 20,000, आणि ते डायरेक्ट आपल्याला आउटर साईडला टाकायचे आहे. ओके, 20,000 आपल्याला बाहेरच्या कॉलममध्ये टाकायचे आहे. नेक्स्ट, परचेज. परचेज पण कुठे येतं, ट्रेडिंग अकाउंटमध्ये, म्हणजे ओपनिंग स्टॉकच्या बरोबर खाली परचेज. परचेजचं अमाऊंट असतं ना, ते कधी पण इनर कॉलममध्ये लिहायचं असतं, कारण आपल्याला त्याच्यामधून रिटर्न मायनस करायचं असतं त्याचं. ओके. तर ओपनिंग स्टॉक फर्स्ट, त्याच्यानंतर परचेस. नेक्स्ट आहे वेजेस. वेजेस कोणाला दिलं जातं, तर लेबर. आणि लेबर कुठे असतात, फॅक्टरी. तर फॅक्टरीवाले जेवढे पण एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला कुठे, ट्रेडिंग अकाउंटमध्ये टाकायचे आहेत. आणि ऑफिसवाले जे एक्सपेन्सेस आहेत ते प्रॉफिट अँड लॉसमध्ये टाकायचे. तर वेजेस हे लेबरला दिलं जातं आणि लेबर फॅक्टरीमध्ये असतात, म्हणून वेजेस येणार आपला ट्रेडिंग अकाउंटला. मग ते इथे लिहायचं आहे, एक लाईन सोडून वेजेस खाली. किती अमाऊंट आहे, 1,000, डायरेक्ट आउटर साईड. नेक्स्ट, सॅलरी. सॅलरी कोणाला दिली जाते, तर एम्प्लॉईला दिली जाते. आणि एम्प्लॉई कुठे असतात, ऑफिसमध्ये असतात, म्हणून सॅलरी काय, ऑफिसवाले एक्सपेन्स आहे. मग ऑफिसवाले एक्सपेन्स कुठे टाकायचे आहेत आपल्याला, प्रॉफिट अँड लॉसमध्ये. सो इथे येणार टू सॅलरीज. सॅलरीची अमाऊंट आहे 10,000, ती पण डायरेक्ट आउटर साईडला टाकायची.
नेक्स्ट कॅरेज इनवर्ड, जे पण इनवर्ड्स असतात म्हणजे कॅरेज इनवर्ड, फ्रेट इनवर्ड, जे इनवर्ड आहेत ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मध्ये टाकायचे. मग इथे येणार तुमचं टू कॅरेज इनवर्ड. ओके, त्याची अमाऊंट आहे 500 रुपीज. नेक्स्ट आहे फ्रेट आउटवर्ड. बघा इनवर्ड असतात ते ट्रेडिंग मध्ये येतात आणि जे आउटवर्ड असतात ते कुठे जातात, प्रॉफिट अँड लॉस मध्ये. सो इथे येणार ते टू फ्रेट आउटवर्ड. फ्रेट आउटवर्ड 1500. नेक्स्ट आहे कस्टम ड्युटी. जेवढ्या पण ड्युटीज आहेत त्या सर्व आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मध्ये टाकायच्यात. फक्त एकच अशी ड्युटी आहे जी प्रॉफिट अँड लॉस मध्ये जाते आणि ती आहे एक्सपोर्ट ड्युटी. पण इथे काय दिलं आता सध्या, कस्टम ड्युटी आहे. मग सगळ्या ड्युटी आहेत त्या आपल्याला ट्रेडिंग अकाउंट मध्ये टाकायच्या. कस्टम ड्युटी किती अमाऊंट आहे, 10,000. त्याच्यानंतर काय एक्सपोर्ट ड्युटी. ड्युटी तर मी आताच तुम्हाला सांगितलं की सगळ्या ज्या ड्युटीज आहेत त्या आपल्याला ट्रेडिंग मध्ये टाकायच्या. फक्त एक ड्युटी एक्सपोर्ट ड्युटी ती कुठे जाणार आहे, प्रॉफिट अँड लॉस मध्ये. सो इथे येणार तुमचं टू एक्सपोर्ट ड्युटी आणि एक्सपोर्ट ड्युटीचा अमाऊंट आहे 5,000. ओके, एक्सपोर्ट ड्युटी किती आहे, 5,000. नेक्स्ट आहे पॉवर अँड फ्यूल. पॉवर आणि फ्यूल म्हणजे काय, पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी, फ्यूल म्हणजे ऑइल वगैरे. ते कुठे लागतं, फॅक्टरीमध्ये मशीनसाठी लागतं. मग फॅक्टरीवाले एक्सपेन्सेस आपल्याला कुठे टाकायचे आहेत, ट्रेडिंग अकाउंट. म्हणून इथे येणार तुमचं टू पॉवर अँड फ्यूल, त्याचा अमाऊंट आहे 1000. नेक्स्ट आहे रेंट. रेंट ऑफिसचं जे रेंट म्हणजे भाडं असतं जे भरलं जातं ते आहे. मग हे कुठलं एक्सपेन्सेस आहे, ऑफिसवाले एक्सपेन्स आहे म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस मध्ये येणार. टू रेंट किती आहे, रेंट 500 रुपीज. ओके, नेक्स्ट आहे इन्शुरन्स. एम्प्लॉईचा जो इन्शुरन्स काढला जातो तो, एम्प्लॉई कुठे असतात, ऑफिसमध्ये असतात. म्हणून इन्शुरन्स पण कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस मध्ये. इन्शुरन्स किती अमाऊंट आहे, 1500. नेक्स्ट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी म्हणजे ऑफिसमध्ये जे झेरॉक्स काढले जातात, प्रिंट आउट काढले जातात किंवा पेन पेन्सिल लागतात ते सर्व ऑफिसमध्ये लागतं. म्हणून ऑफिसवाले एक्सपेन्स कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉस मध्ये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती अमाऊंट आहे, 500. नेक्स्ट आहे पोस्टेज. पोस्टेज म्हणजे आपण जे कुरिअर करतो, ऑफिसमधून कुरिअर पाठवले जातात दुसऱ्या कंपनीला. ओके, मग ते ऑफिसवालाच एक्सपेन्स आहे म्हणून इथे येणार पोस्टेज. किती अमाऊंट आहे, 2000. नेक्स्ट आहे कमिशन. कमिशन म्हणजे आता माझ्या कंपनीचा जो प्रोडक्ट आहे, मी कुणाला तरी सांगितलं की माझा प्रोडक्ट आहे तो विक म्हणून. म्हणून मी त्याला काय करणार, तो जो माल विकणार आहे म्हणून ते फुकट काम नाही करणार, म्हणून मी त्याला काहीतरी पैसे देणार आहे. म्हणून त्याच याला काय बोललं जातं, कमिशन बोललं जातं. म्हणजे जे माझे सेलिंगवाले एक्सपेन्स आहेत तर सेलिंगवाले एक्सपेन्स पण इथेच येतात प्रॉफिट अँड लॉस मध्ये. ऑफिसवाले एक्सपेन्स आणि सेलिंगवाले एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस मध्ये टाकायचे आहेत. म्हणून कमिशन कुठे ना, प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यानंतर डिस्काउंट. डिस्काउंट पण एक सेलिंग एक्सपेन्सेसच आहे म्हणून ते पण प्रॉफिट अँड लॉसलाच टाकायचं. पण बघा कमिशन होतं ते डेबिट साईडला आपल्याला दिलं म्हणून ते डेबिटला लिहिलं. पण जे डिस्काउंट आहे त्याचा अमाऊंट कुठे दिसतं आपल्याला, क्रेडिट मध्ये दिसतंय. म्हणून याला आपल्याला क्रेडिट साईडला टाकायचं. आणि कधी पण वरती एक लाईन लिव्ह करून टाकायचं. कधी पण इथे इथे आपल्याला एक लाईन सोडायची आणि त्याच्या खाली ते बाकीचे इन्कम आहेत ते आपल्याला पोस्ट करायचे. कारण डेबिट साईडला एक्सपेन्स येतात आणि क्रेडिट साईडला काय असतात, इन्कम असतात. सो 200 आउटर साईड. नेक्स्ट सेल कुठे जातं, ट्रेडिंग अकाउंटला. जसं परचेस डेबिट आहे, परचेसच्या अपोजिट काय सेल, मग ते अपोजिट साईडला पोस्ट करायचं आहे म्हणजे ते येणार आपलं ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला सेल. आणि याचं पण सेलचं पण अमाऊंट आपल्याला आतमध्येच लिहायचं आहे कारण याच्यातून पण रिटर्न मायनस होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्ड किती, 1000 आहे. रिटर्न आउटवर्ड असतं
ते आपल्याला परचेज मधून मायनस करायचं आहे. ओके, सो इथे लिहिणार मी लेस रिटर्न आउटवर्ड. किती अमाऊंट आहे? 1000. 1000 रुपये मायनस करायचे. 50,000 मधून 1000 गेले, राहिले किती? 49. तर या 1000च्या समोर आपल्याला 49,000 लिहायचे आहे. ओके, नेक्स्ट आहे रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड असतं ते आपल्याला सेल मधून मायनस करायचं आहे. म्हणून इथे येणार तुमचं लेस रिटर्न इनवर्ड. तर रिटर्न इनवर्ड किती दिलाय? 5000. 1,00,000मधून 5000 गेले तर राहिले 95,000. तर या 5000च्या समोर लिहायचे 95,000. तसंच जर तुम्ही हे दोन्ही रिटर्न बघितले तर बघू शकता ऑपोजिट आहेत. ऑपोजिट म्हणजे काय? परचेज बघितलं तर डेबिटला आहे, पण त्याचं जे रिटर्न दिलंय ते क्रेडिटला दिलंय. ओके, तसंच सेल आहे ते क्रेडिटला आहे, पण त्याचं जे रिटर्न आहे ते डेबिटला आहे. ते असं हे रिटर्न असतात ते अपोजिट दिले जातात. ओके, आणि रिटर्न जे आउटवर्ड असतं ते परचेज मधून मायनस होतं, आणि जे इनवर्ड असतं ते सेल मधून मायनस केलं जातं. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे पोस्टिंग करायचे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की ट्रेडिंगमध्ये काय जाणार आहे आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये काय जाणार आहे. तर ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंगची स्टार्टिंग ओपनिंग स्टॉकने होते. त्याच्याच खाली आपल्याला काय लिहायचं असतं? परचेज लिहायचं असतं. नेक्स्ट बाकीचे जे एक्सपेन्स फॅक्टरीच्या रिलेटेड असतात, फॅक्टरीवाले एक्सपेन्स, प्रोडक्शनवाले किंवा परचेजवाले एक्सपेन्स जे आहे ते आपल्याला इथे टाकायचे आहेत. प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपल्याला ऑफिसवाले एक्सपेन्स टाकायचे आहेत आणि सेलिंगवाले तसंच फायनान्शियल एक्सपेन्सेस पण आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये टाकायचे असतात. वेजेस लेबर लोकांना दिलं जातं, लेबर फॅक्टरीमध्ये असतात म्हणून ते ट्रेडिंगला आहे. सॅलरी एम्प्लॉईला दिली जाते, एम्प्लॉई ऑफिसमध्ये असतात म्हणून हे ऑफिसवाले एक्सपेन्स आहे. ओके, कॅरेज इनवर्ड जेव्हा काहीतरी माल आपण परचेस करतो, जो आपला ट्रान्सपोर्टेशनचा किंवा लोडिंग अनलोडिंगचा खर्च असतो तो कॅरेज इनवर्ड मध्ये टाकला जातो. म्हणून परचेजवाले एक्सपेन्स पण आपल्याला कुठे? ट्रेडिंगमध्येच टाकायचे आहेत. इनवर्डचे ऑपोजिट वर्ड काय? आउटवर्ड. म्हणून बघू शकता तुम्ही फ्रेट आउटवर्ड पुढे टाकलंय प्रॉफिट अँड लॉस मध्ये. इनवर्ड ट्रेडिंगला येतात, आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस मध्ये येतात. सर्व ड्युटीज आहेत त्या ट्रेडिंग मध्ये जातात आणि फक्त एकच ड्युटी आहे एक्सपोर्ट ड्युटी, ती प्रॉफिट अँड लॉस मध्ये येते. ओके, बाकीचे हे सर्व ऑफिसवाले एक्सपेन्सेस आहेत. रेंट, इन्शुरन्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज, कमिशन. ओके, डिस्काउंट क्रेडिटला आलंय. क्रेडिटला आलं म्हणजे हे इन्कम आहे. ओके, डेबिटला एक्सपेन्सेस असतात आणि क्रेडिटला इन्कम्स असतात. ओके, तर अशी ही पोस्टिंग केली जाते. तर तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. पाहिजे तर हे समज प्रॅक्टिस करा, लिहून घ्या आणि स्वतःहून प्रॅक्टिस करून बघा. पहिला तुम्हाला फर्स्ट लेक्चर बघायचं आहे, ते परफेक्ट बनवायचं आहे. जसं मी सांगितलंय ट्रेडिंगमध्ये कुठले एक्सपेन्स पोस्ट करायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉसमध्ये कुठले पोस्ट करायचे आहेत. ओके, त्याच्यानंतरच हे तुम्ही सॉल्व्ह करा, ट्राय करा सॉल्व्ह करायचे. कारण जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुमचं अकाउंट परफेक्ट होणार.